नमस्कार. आपण स्पर्धा परीक्षांची फार तर पूर्ण वर्षभर खूप व्यवस्थित तयारी करतो आणि स्पर्धा परीक्षा जशी जवळ येते टेन्शन वाढतं, स्ट्रेस वाढतो. त्याच वेळेला अशी काहीतरी एखादी खूप अशी छोटीशी चूक करतो की नंतर पुढे जाऊन आपल्याला हे नक्कीच वाटतं की अरे ही चूक माझ्याकडून खरोखर व्हायला नको हवी होती. अशा खूप छोट्या छोट्या चुका असतात. त्यामध्ये एक खूप महत्त्वाची चूक म्हणजे आपण OMR शीट भरताना करणाऱ्या सर्व चुका. बरोबर, आपली तारंबळ उडते आणि ती तारंबळ आपल्याला आपलं परत एक पूर्ण वर्ष खरोखर पूर्ण वेस्ट करायला लावू शकते. सो ती उडू नये म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सांगणार आहे 3 सिंपल पण महत्त्वाच्या OMR शीट बद्दल फील करतानाच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. सो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करतो, एकतर प्रत्येक प्रश्न झाला की लगेच आपण तो पर्टिक्युलर त्या प्रश्नाचा बबल फिल करतो किंवा मग सर्व पेंडिंग ठेवतो, सर्व फक्त प्रश्नपत्रिकेवर टिकमार्क करतो आणि शेवटच्या आपला पेपर संपायच्या 10 ते 15 मिनिटं असताना आपण सर्व सिक्वेन्सने बबल फिल करत जातो. पण त्यावेळेला होतं काय, एक्झाम संपणार असते, सो ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतो, प्रेशर असतं, त्यावेळेला आपल्याकडून कळत नकळत खरोखर खूप चुका घडायचे चान्सेस असतात. सो ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही काय करा, आपली जी पुरवणी असते, प्रश्नपत्रिका असते, त्या प्रश्नपत्रिकेच्या एका पानावर जेवढे काही प्रश्न आहेत, म्हणजे 5 असतील 8 असतील प्रश्न, ते तुम्ही त्यावेळेला सोडवलेत की पुढच्या पानावर जायच्या आधी तुम्ही त्या प्रश्नांची OMR वर तुम्ही फील करा बबल. ओके, त्याने काय होईल, तुमचं पेंडिंग पण काम राहणार नाही आणि प्रत्येक प्रश्नाच्याच वेळेला तुम्हाला लगेच OMR शीटकडे पण बघायची गरज नाही, त्याच्यामुळे तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होईल. सो ती एक गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपण लहान असताना आठवा, आपल्याला आपले आई बाबा एक चित्र द्यायचे आणि आपल्याला सांगायचे की भर आता याच्यामध्ये रंग भर. आपण तेव्हा काय करायचो, आधी आउटलाईनला कलर करायचो आणि मग आतमधलं आपण रंग भरायचो. सो तीच ट्रिक इथे वापरायची आहे. तुम्हाला जो बबल असतो प्रत्येक प्रश्नाचा, ज्या उत्तराचा तुम्हाला बबल भरायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आउटलाईन आधी ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यानंतर फ्रॉम आउटलाईन पासून इनसाइडवर त्याच्या सेंटरवर यायचं आहे, अँटी क्लॉकवाईज मॅनरमध्ये. राईट, अँटी क्लॉकवाईज मॅनरमध्ये यायचं आहे तुम्हाला. सो ही झाली दुसरी ट्रिक. त्याच्यामुळे काय होणार, तुमचं बाहेर जाणार नाही बबलच्या बाहेर. ओके, आणि मशीन व्यवस्थित स्कॅन करणार तुमचं ॲक्च्युअल आन्सर. देन त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची ट्रिक ही आहे की तुम्ही जे पेन एक्झामला यूज करताय ते पूर्ण नवीन पेन यूज करू नका. तुम्ही त्या पेनासोबत आधी 1 आठवडाभर पूर्ण सराव करा. ओके, सो ह्या होत्या माझ्या 3 महत्त्वाच्या टिप्स OMR शीट रिगार्डिंग. सो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा प्रत्येक मुलांपर्यंत. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फ्रॉम IITians अकॅडमी आणि जय हिंद.